मागच्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 सरकारा झाली, पण निधीवरूनची तक्रार काही मिटलेली नाही आणि यावरून आता शिंदेचे मंत्री शिरसाट यांनीच उद्रेकाचा इशारा दिलाय। पाहूयात एक रिपोर्ट। कशामध्ये आता कुणाला तोंड द्यायचं, कोणत्या योजना बंद करायच्या, कोणत्या योजना चालू करायच्या, याच्यामुळे थोडासा निश्चितच थोडा उद्रेक सुद्धा होऊ शकतो की आमच्या विभागाचा निधी कुठेही कट करता येणार नाही, कट करू नये, नसता मग हे सगळं स्कीम बंद करा। लाडक्या बहिणींसाठी सत्तेतील भाऊ आणि सरकारची तिजोरी भक्कम आहे असं सांगणारे सत्ताधाऱ्यांचे मंत्रीच आता लाडक्या बहिणीमुळे पैसे वळवले गेल्यानंतर नाराजी वर्तवू लागले आहेत। शिंदेचे मंत्री संजय शिरसाट तर थेट आपल्याच सरकारला उद्रेकाचा इशारा देऊन मोकळे झाले आहेत, कारण सामाजिक न्याय विभागाच्या निधीत यंदा 7,000 कोटींची कपात केल्याचा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे। त्यांच्या दाव्यानुसार लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय खात्याला येणारे 4,000 कोटी कमी झाले। पंतप्रधान आवास योजनेसाठी 1,500 कोटी आणि ऊर्जा विभागासाठी 1,400 कोटी रुपये वळवले गेले। उपेक्षित जे लोक आहेत, वंचित लोक आहेत, घटक आहेत, त्यांना न्याय देता येणार नाही, त्यांच्या तोंडातलं तुम्हाला काढता येणार नाही। म्हणून मी सर्व सरकारला सुद्धा आता कॅबिनेटमध्ये सुद्धा त्यांना सांगणार आहे की आमच्या विभागाचा निधी कुठेही कट करता येणार नाही, कट करू नये, नसता मग हे सगळं स्कीम बंद करा। नको हॉस्टेल, नको आम्हाला सुविधा नको, असं जर करायचं ठरवलं असेल तर तसं करा। लाडक्या बहिणीनं तिजोरीवर किती भार आणलाय याचा अंदाज 2 आकड्यांवरून तुम्हाला येऊ शकतो। 2024 सालात महिला आणि बालकल्याण विभागाची वार्षिक तरतूद 3,107 कोटी होती आणि यंदाच्या अर्थसंकल्पात हीच तरतूद तब्बल 31,907 कोटी रुपये करण्यात आली आहे। हा सारा भार लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या पैशांमुळे आलाय, म्हणून एकाच वर्षाच्या फरकानं महिला बालविकास खात्याचं बजेट 3,000 कोटींवरून 31,000 कोटींवर गेलंय। आणि त्याच्यात तुम्ही जर पाहिलं तर माझ्या खात्यामधून लाडकी बहीण योजनेसाठी 4,000 कोटी रुपये गेलेले आहेत, पंतप्रधान आवास योजनेसाठी 1,500 जवळपास कोटी रुपये गेलेले आहेत। याच्यात जर आता कट बसला तर कामं कशी व्हायची? या खात्यामध्ये जर असं कामं केले नाही तर मग त्याचा परिणाम हा दुर्गामी परिणाम होणार आहे। कशामध्ये आता कुणाला तोंड द्यायचं, कोणत्या योजना बंद करायच्या, कोणत्या योजना चालू करायच्या, याच्यामुळे थोडासा निश्चितच थोडा उद्रेक सुद्धा होऊ शकतो। तक्रार करून काय फायदा नाही। बीजेपीची पोझिशन जर तुम्ही बघितलं, त्यांचा आकडा इतका जबरदस्त आहे। दादा असले तर शिंदे साहेबांची जरूरत नाही आणि शिंदे साहेब असले की दादांची जरूरत नाही। त्यामुळे एक नाराज झाला तरी दुसरा त्यांच्या बरोबर आहे। त्यामुळे ही जी काही वागणूक मंत्री महोदयांना विविध नेत्यांकडनं त्या ठिकाणी दिली जाते, ती वागणूक सातत्याने पुढे 5 वर्ष ती त्यांना सोसावीच लागणार आहे। याआधीच यंदाच्या बजेटमध्ये शिंदेंनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी, वयोश्री योजना आणि ज्येष्ठ नागरिक तीर्थक्षेत्र या 4ही योजनांना रुपयाही मंजूर झालेला नाही। एकीकडे सत्तेतील प्रमुख नेते लाडकी बहीण योजनेसाठी सरकार भक्कम असल्याचं सांगत असले तरी दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेते लाडक्या बहीण योजनेमुळे तिजोरीचा बोजवारा उडू शकतो हे अप्रत्यक्षपणे कबूल करतायत। आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर 30,000 कोटीपेक्षा जास्त आहे। ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यायला लागते ना। आणि एक जर लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना पण चालू करता येतील की। लाडकी बहिणीसारखा जो आहे हा उपक्रम, हा एक मोठ्या खर्चाचा जो आहे तो याच्यामध्ये समाविष्ट झाल्यामुळे थोडीशी अडचण होणं हे स्वाभाविक आहे। दरम्यान यावर मंत्री शिरसाट यांनी निधीवरून अजित पवारांकडे बोट दाखवलंय। अजित पवारांनी 2च दिवसांपूर्वी जाहीर केलंय की बजेट हे मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय मंजूरच होत नाही। लाडक्या बहिणींना सरकारनं केलेल्या वायद्याप्रमाणे 2,100 रुपये देणं तर दूरच आहे, पण आधीच्याच 1,500 रुपयांच्या तरतुदीवरूनही सत्तेतील नेते आमचा निधी का वळवला यावरून तक्रारी करू लागले आहेत। गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।